बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राइब करायचं राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राइब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब ठेवा। उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो। शिवसैनिकांनो, गेल्या आठवडाभरामध्ये 3 महत्त्वाच्या घडामोडी घडल्या, एक केंद्रामध्ये, 2 राज्यामध्ये। केंद्रीय पातळीवर म्हणाल तर राहुल गांधींची निवडणूक आयोगाच्या विरोधातली ती पत्रकार परिषद, अगदी पद्धतशीरपणे राहुल गांधींनी केंद्रीय निवडणूक आयोगाला, तुमच्या माझ्या भाषेतल्या, प्रेमाच्या भाषेतल्या त्या केंद्रीय चुनाव आयोगाला पद्धतशीर घोडे लावले। आता घोडे बैल हे तुमच्यावर आहे, पण पद्धतशीर लावले, केंद्रीय निवडणूक आयोगाचे अगदी पद्धतशीर लावले। त्यानंतर 2 घटना महाराष्ट्रात घडल्या, एक BESTची निवडणूक आणि एक मुंबई पोर्ट ट्रस्टची निवडणूक। मुंबई पोर्ट ट्रस्टच्या निवडणुकीत साधारणतः 1.5-2 लाखांच्या आसपासचे मतदार, ज्यामध्ये शिवसेनेचा दणदणीत विजय झाला। जवळपास 15 पैकी 11 ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार, स्थानिक लोकाधिकार समितीचे शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट ते कामगारांच्या पतपेढीवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला, एक हाती फडकला। त्यानंतर BESTची निवडणूक, जी तिसरी घटना, यामध्ये जवळपास 12,000 मतदार, म्हणजे मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये 2.25 लाखांच्या आसपास आणि BESTमध्ये 12,000च्या आसपास, यामध्ये शिवसेनेचे उमेदवार पडले आणि शशांक रावांचं पॅनल निवडून आलं, जे त्रयस्थ व्यक्तिमत्व आहे। भारतीय जनता पक्षात जरी असलं तरी त्यांनी ही निवडणूक त्रयस्थ पद्धतीने लढली आणि त्यांचं पॅनल निवडून आलं, म्हणजे दोनही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा दणदणीत पराभव। तरीही विजय साजरे करतायत, जे काही असेल ते, माझा आजचा तो विषय नाही। आज मी जो महत्त्वाचा विषय घेऊन तुम्हा सर्वांसमोर आलोय तो विषय असा आहे, जो पहिला विषय केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधातली पत्रकार परिषद आणि या पत्रकार परिषदेमध्ये जे काही मुद्दे राहुल गांधींनी उपस्थित केले त्याच्या विरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाने एक पत्रकार परिषद घेतली क्रॉस करण्यासाठी। त्या पत्रकार परिषदेमध्ये ज्या प्रकारे पत्रकारांनी प्रश्न विचारले, मला कुठेतरी पत्रकारिता जिवंत असल्याचा तो एक भास झाला। पत्रकारांनी ज्या पद्धतीने प्रश्न तिथे विचारले आणि अगदी योग्य, म्हणजे फक्त टार्गेट करण्यासाठी नाही पण योग्य प्रश्न विचारून पत्रकारांनी, ते कोण, ज्ञानेश, अति ज्ञानेश जे होते, त्यांना चांगलंच भांबावून सोडलं। त्यातले मी विशिष्ट 12 प्रश्न तुम्हा सर्वांसमोर ठेवतोय। पत्रकार काय विचारतायत, पण एक शेवटी तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगतो, या सगळ्या 12 प्रश्नांवर या ज्ञानेश कुमारांनी कुठलंही उत्तर दिलेलं नाही। ते काय करायचे माहिती, त्यांनी एक चाल खेळली, 5-5 प्रश्न एकत्र घ्यायचे आणि 5 प्रश्नांनंतर त्या 5 मधला जो त्यांना फेवरेबल प्रश्न असेल, त्यांच्या आवडीचा जो प्रश्न असेल, फक्त त्याच्यावरच उत्तर द्यायचं, बाकीचे 4 प्रश्न सोडून द्यायचे। हा गेम त्यांनी पद्धतशीर खेळला। त्यांनी प्रत्येक प्रश्नानंतर जर उत्तर दिलं असतं तर त्यांना पकडता आलं असतं। बरं, तो प्रश्न पुन्हा विचारता येण्याचं तिथे कुठलाही ऑप्शन नव्हता, पर्याय दिला नव्हता पत्रकारांना। एकदा प्रश्न विचारला, संपला तुमचा विषय। ते पत्रकार परिषदेतले प्रश्न मी इथे तुम्हा सर्वांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय। सगळ्यात पहिल्या पत्रकाराचा जो प्रश्न मी तुम्हा सर्वांसमोर ठेवतोय, परम जॉय गुहा ठाकूरता असं त्यांचं नाव होतं आणि हे फ्रीलान्सर पत्रकार आहेत, म्हणजे हे कुठल्याही वृत्तसंस्थेचे किंवा वृत्तवाहिनीचे पत्रकार नाहीत, ते फ्रीलान्सर आहेत, ते मोकळे पत्रकार आहेत। त्यांनी जो प्रश्न विचारला की एवढी हडबडी कशासाठी, कोर्ट तुम्हाला सांगतंय त्या 14 लाखांचा, त्या 64 लाखांचा, माफ करा, 64 लाख जे बिहारमधनं मतदार तुम्ही कमी करता आहात यादीमधनं, त्या 64 लाखाची मशीन रिडेबल यादी तुम्हाला द्यावी लागेल। कारण हे 64 लाख कोण आहेत, हे कसे आयडेंटिफाय करायचे, हे एक एक पान वाचून करता येत नाही, असे अनेक प्रश्न त्यांनी विचारले। हे विचारता त्यांनी महाराष्ट्रातल्या एका प्रश्नाला हात घातला। ते म्हणाले, अगोदरच महाराष्ट्रात जवळपास 40 ते 70 लाख मतदार हे वाढीव आहेत, त्यांचा अजून प्रश्न सुटेना झालाय। आणि बरं, त्यांनी एका महत्त्वाच्या गोष्टीत हात घातला, तो म्हणजे प्रश्न ज्यावेळेस महाराष्ट्राच्या संदर्भात निवडणूक आयोग महाराष्ट्राला विचारले जातात, उत्तर द्यायला देवेंद्र फडणवीस पुढे येतात। याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? काहीच नाही, निवडणूक आयोग शांत। काय म्हणाले हे परम जॉय गुहा ठाकुरता, जरा पहा। श्री ज्ञानेश कुमार, मेरा नाम परंजॉय गुहा ठाकुरता है, मैं फ्रीलांस जर्नलिस्ट हूँ। परंजॉय गुहा ठाकुरता। सर, फ्यू क्वेश्चंस। इतना हड़बड़ी में आपको SIR करने का क्या जरूरत है, जब बाहर चल रहे बिहार में बारिश के समय, और समय बहुत लोग कह रहे हैं बहुत कम है।
आपको सुप्रीम कोर्ट ने आदेश किया 14 तारीख के दिन, आपको मशीन रीडेबल जो 65 लाख लोग का नाम नहीं है तो आपको देना पड़ेगा, इससे पहले आपने क्यों नहीं दिया? आखिरी सवाल है कि महाराष्ट्र में जो 40 लाख नया वोटर आए हैं और लोग कह रहे हैं कि पहला बार महाराष्ट्र के इतिहास में, भारतवर्ष के इतिहास में वोटर ज़्यादा और 18 साल उम्र के लोग कम, और 5 बजे के बाद बहुत लोग वोट दिया। तो ये सारे जवाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दे रहे हैं, राजनीतिक दल का नेता दे रहे हैं, चुनाव आयोग अभी तक खामोश थे, क्यों? अगदी सुरेख प्रश्न विचारला या परम जॉय यांनी, पण यांना कुठलंही उत्तर मिळालं नाही. त्यानंतर नेटवर्क 18चे नीरज म्हणून एक पत्रकार आहेत, त्यांनी एक प्रश्न विचारला, अतिशय सुरेख प्रश्न, की दरवर्षी निवडणूक आयोग स्पेशल समरी रिव्हिजन करतं, मग यावेळेस बिहारमध्ये अगदी निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही SIR तुम्ही का करत आहात? हा पहिला प्रश्न त्यांनी विचारला. आणि त्याचसोबत त्यांनी विचारलं की फक्त राहुल गांधींकडनंच तुम्ही ॲफिडेव्हिट का मागत आहात? कारण त्याच्या 2 दिवसांनंतर आणखी एक पत्रकार परिषद झाली भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याची, त्यांनीही असा डेटा दाखवला, पण त्याच्याकडनं कुठलीही, आणि त्यानेही काही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण त्यांच्याकडनं ॲफिडेव्हिट मागितलं नाही, फक्त राहुल गांधींकडनंच का? आणि ह्या SIRची तुम्हाला एवढी अशी निकटता का भासू लागली अचानक बिहार निवडणुकीच्या अगदी महिनाभर अगोदर? आणि 64 लाख नावं तुम्ही उडवलीत, त्या 64 लाख नावांची समरी का बरं दिली जात नाही की हे 64 लाख नावं नेमकी कुणाची आहेत? कारण बिहार निवडणुकीमध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो, अजूनही प्राण्या पक्षांची, डोनाल्ड ट्रम्प पासून जगातल्या कित्येक नेत्यांची नावं आहेत त्याच्यामध्ये, जगातल्या प्राण्या पक्षांची नावं आहेत, पण माणसांची नावं काढलेली आहेत. जाणीवपूर्वक 64 लाख नावं उडवली. जरा पहा काय म्हणतायत नीरज. सर नीरज हूँ, न्यूज 18 इंडिया से, नेटवर्क 18 से. हमारा सवाल है कि स्पेशल समरी रिवीजन सालाना तौर पे होता है हर साल, तो SIR की जरूरत आपको कौन सा मतदाता सूची दोनों प्रक्रिया से अलग मिलेगा? हम ये जानना चाह रहे हैं. और एक सप्लीमेंट्री सवाल है इसी के साथ कि आपने कहा कि कुछ पॉलिटिकल पार्टीज के नेता भ्रम फैलाने की कोशिश कर रहे हैं. उनका ये भी कहना है, राहुल गांधी की मैं बात कर रहा हूँ, थोड़ी देर पहले उन्होंने कहा है क्यों उन्हीं से शपथ पत्र सिर्फ मांगा जा रहा है, दूसरे लोग, दूसरी पार्टी के लोग जो सवाल कर रहे हैं उनसे क्यों नहीं? नेटवर्क 18 कडनं विचारल्या गेलेल्या या प्रश्नावर निवडणूक आयोगाने कुठलंही उत्तर दिलं नाही. हे असे सुरेख प्रश्न विचारले गेले, त्यामुळे कुठतरी अजूनही पत्रकारिता जिवंत आहे याचा भास झाला. पुढचा प्रश्न विचारला, तिसरा प्रश्न पियुष पांडे, TV9 भारतवर्ष. त्यांनी काय प्रश्न विचारला बघा, की जवळपास 65 लाख नावं तुम्ही SIR करून बिहारच्या याद्यांमधनं काढली. तुम्हाला सुप्रीम कोर्टाने कान पडवलं, झापडलं, काय म्हणायचं ते म्हणा, पण सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर तुम्ही त्याची पुनर्परीक्षण करत आहात, पुनर्जांच म्हणतात ना, ते पुनर्जांच करत आहात. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर पॉलिटिकल पार्ट्या किंवा सुप्रीम कोर्ट सांगायची तुम्ही ही वाट का पाहता? हा प्रश्न म्हणजे निवडणूक आयोगाच्या थोबाडात एक कानफाडात कशी मारतात तसं मारल्यासारखं आहे. जरा पहा काय म्हणाले पियुष पांडे. सुप्रीम कोर्ट ने जब आदेश दिया तब चुनाव आयोग 65 लाख हटाए गए वोटरों की सूची जारी करने की दिशा में काम कर रहा है. क्यों राजनीतिक दलों के कहने पर पहले ऐसा नहीं किया गया? अपेक्षेप्रमाणे TV9च्या प्रश्नावर सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगाने स्वतःचं तोंड दाबनाने शिवून घेतलं, कोणतंही उत्तर दिलं नाही. आणि जर खात्री करायची असेल ना, सबंध 1.25 तासांची त्यांची प्रेस कॉन्फरन्स पहा. एकाही प्रश्नाचं, जे प्रश्न मी तुम्हा सर्वांसमोर ठेवतोय, जवळपास 11 प्रश्न मी तुम्हा सर्वांसमोर ठेवतोय, एकाही प्रश्नाचं उत्तर केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेलं नाही. मी तुमच्या सर्वांसमोर आणखी एक प्रश्न ठेवतो ABPचा, ABP न्यूजचा. अतिशय सुरेख प्रश्न, आणि या प्रश्नासाठी ABP न्यूजला असा एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच बनतो. ABPचे पत्रकार काय म्हणतायत माहितीये, काहीच महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक झाली. या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा अशा प्रकारची स्पेशल रिव्हिजन झाली होती. मग काहीच महिन्यांनंतर आपण आता ही जी SIR करत आहात याच्यामध्ये 22 लाख मतदार मृत कसे झाले? 22 लाख हा छोटा आकडा नाही. त्यानंतर जवळपास 34 लाख मतदार हे शिफ्टेड कसे झाले? 22, 34 अशा प्रकारे तुम्ही 64 लाखांचा आकडा समोर ठेवता. आणि ज्यावेळेस तुम्हाला कोर्ट कानफडवतं, म्हणजे विचार करा ना, त्यांचा पुढचा प्रश्न त्याला जोडून होता, तो अतिशय बोलका आहे आणि त्यावर खऱ्या अर्थाने निवडणूक आयोगाने उत्तर द्यायला हवं होतं. म्हणजे जे पक्ष, राजकीय पक्ष, विरोधी पक्ष जे आरोप करतायत, जर हे 64 लाख मतदार चुकीचे होते
तुमच्या म्हणण्याप्रमाणे मग ह्या 64 लाख लोकांनी जे लोकसभेत वोटिंग केलं त्याचं काय? 64 लाख म्हणजे एका मतदारसंघामध्ये मतदान फिरण्यासाठी 1-1.5 लाखांचा आकडा फार पुरेसा झाला, फार म्हणजे फार पुरेसा. मुंबईत तर 47 मतांनी आकडा फिरला आणि मुंबई उत्तर पश्चिमची आमच्या अमोल भैया कीर्तिकरची जागा मारलीत तुम्ही. इकडे 64 लाख, एकूण जागा काहीतरी 22, 23, 25च्या आसपास असतील बिहारमध्ये. जास्त जागा नाही बिहारमधून, जशा महाराष्ट्रात जास्त आहेत तशा. या 22 जागांमध्ये 64 लाखांचा जर तुम्ही आकडा घातलात तर कशा प्रकारे ही निवडणूक फिरली मग विचार करा. मग जर हे 64 लाख लोक चुकीचे होते तर चुकीच्या लोकांनी मतदान केलं हे तुम्ही मान्य करता का? हा प्रश्न एबीपीने विचारला. अतिशय सुरेख प्रश्न. तुम्ही एकदा पहा काय म्हणाला एबीपी. है कि साल भर में जो है ये स्पेशल समरी रिवीजन जो है कई बार होता है. स्पेशल समरी रिवीजन तो इस साल की शुरुआत में जब जो है समरी रिवीजन हो चुका था तो उसके बाद पिछले 6-7 महीनों में करीबन 22 लाख लोग मृत पाए गए, करीब 32 लाख शिफ्ट हो गए. तो ये आंकड़ा पिछले 6-7 महीने में 22 लाख लोग मर कैसे सकते हैं, ये सवाल उठाया जा रहा है. अगर समरी रिवीजन हुआ था और अब तक तो ये आंकड़ा जो है क्यों इतना ज्यादा भिन्न, पहले ये सब क्यों नहीं हुआ? इसी के साथ में उसी से जुड़ा हुआ सवाल ये, विपक्षी पार्टियां ये कह रही हैं इसका मतलब तो ये 2024 का 1 साल पहले जो चुनाव हुआ था वो इसका मतलब जो तमाम आप 65 लाख का आंकड़ा भी दे चुके हैं, हो सकता है ये आने वाले दिनों में और बढ़े, उन फर्जी मतदाताओं के साथ में हुआ था क्या चुनाव? ये तो सिर्फ बिहार की बात हो रही है. तो क्या इन फर्जी मतदाताओं के साथ में 2024 का चुनाव हुआ था? तीसरा सवाल इसी से जुड़ा हुआ, क्या ये एनआरसी हो रहा है एसआईआर की आड़ में? ये सवाल लगातार कहा जा रहा है. और वो क्यों कहा यह जा रहा है कि एक धर्म के लोगों को वोट काटे जा रहे हैं, एक पार्टी को फायदा पहुंचाने के लिए कार्रवाई की जा रही है. सुरेख प्रश्न, अतिशय सुरेख प्रश्न. मी पुढचा 5वा प्रश्न घेतो. फ्रीलान्सर जर्नलिस्ट आहेत, त्यांनी काय प्रश्न विचारलाय ते म्हणतायत ही तुमची हतबलता आहे. तुम्ही डुप्लिकेसी सांगता, मतदान याद्यांमध्ये डुप्लिकेट नावं येऊ शकता सांगता. जोपर्यंत तुम्ही त्या याद्या आधारला लिंक करत नाहीत, कारण बघा ना तुमचा आधार तुमच्या सगळ्या गोष्टींची लिंक झालेला आहे, अगदी बँक अकाउंट पासून तुमच्या पॅन नंबर पर्यंत तुमच्या सगळ्या गोष्टींची, तुमच्या सगळ्या अनुदानांपर्यंत तुमचा आधार लिंक आहे. तुम्ही कुठलंही डॉक्युमेंट्स बनवायला जा, तुम्हाला आधार मागितलं जातं, पण फक्त मतदान यादीमध्ये नाव टाकताना मात्र आधार कोणी विचारत नाही. याचं कारण कळतंय तुम्हाला की युनिक आयडेंटिफिकेशन आलंच नाही पाहिजे. कारण ज्यावेळेस तुम्ही तुमची बोटं पंचिंग करणार, तुमच्या डोळ्यांच्या बुबुळावरून पाहिलं जाणार, तुमच्या चेहऱ्यावरून पाहिलं जाणार, आधार फेक माणूस म्हणजे जो नकली माणूस आहे, नकली मतदार आहे, त्याच्यामध्ये आणि असलीमध्ये तो भेदाभेद लगेच करू शकतो. ती गोष्ट जर आली तर यांचं सारं बिंग फुटेल. तुम्ही आधार का आणत नाही आहात? आणि जर असं जर तुम्ही केलं नाहीत तर तुम्ही हीच कारणं आयुष्यभर द्याल. तुम्ही जिंदगीमध्ये, त्यांचं ते वाक्य मी तुम्हाला ऐकवेल, तुम्ही जिंदगीमध्ये कधीच तुमच्या आयुष्यात कधीही तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊच शकणार नाही. तुम्हाला टेक्नॉलॉजी वापरायला लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी त्यांच्या प्रश्नाचा शेवट केला की कोण आरोप करतंय हे महत्त्वाचं आहे की काय आरोप केलाय. म्हणजे राहुल गांधींना तुम्ही पकडायचा प्रयत्न करताय, पण राहुल गांधींनी जो आरोप केलाय त्या आरोपाचं तुम्ही काय करणार? जरा हा प्रश्न ऐका, 5वा प्रश्न. केश कुमार सिंह है, मैं एक फ्रीलांस जर्नलिस्ट हूं. मैं आपसे जानना चाह रहा हूं कि इस बात का ग्रेडिंग कैसे की जाएगी कि जो अभी आपने उदाहरण देके बताया कि ईपीआईसी में एक आदमी नाम डुप्लीकेट करेगा, जब तक आपके पास कोई यूनिक फीचर नहीं होगा, जैसे आधार के मामले में बायोमेट्रिक्स एक यूनिक फीचर का काम करता है हर इंडिविजुअल के लिए ना, उसी तरीके से अगर आप ईपीआईसी से इसको नहीं जोड़ेंगे तो ये संभव ही नहीं है कि आप कभी जिंदगी में डुप्लीकेसी को चेक कर पाएं. चाहे कितने एफर्ट्स कर लें, यहां आपको टेक्नोलॉजी की ही मदद लेनी पड़ेगी. मैनुअली ये ह्यूमनली पॉसिबल नहीं है. और इसी से जुड़ा हुआ सवाल ये भी है कि जब इस तरह की चीजें हमारे सामने आती हैं, यानी डुप्लीकेसी को चेक करने की, वही डुप्लीकेसी हमारे सामने जब वोटर लिस्ट में सामने आती है तो एक नया बखेड़ा खड़ा होता है. आप चुनाव आयोग के सामने सबसे इंपॉर्टेंट चीज ये है कि अगर किसी चीज की शिकायत की जा रही है तो क्या चुनाव आयोग सबसे पहले शिकायत की जांच करने पे जोर देगा या शिकायतकर्ता कौन है उसकी जो है वो कलई खोलने पे जोर देगा? ये एक ऐसी सवाल, एक कॉन्स्टिट्यूशनल इंस्टीट्यूशन पे इस तरह का दाग भी लगना अपने आप में शर्मनाक है. यानी अगर उससे आप हमें बचाइए, इस देश को तो बचाइए, इस डेमोक्रेसी को बचाइए. हम आपसे ये उम्मीद करते हैं. आणि अपेक्षेप्रमाणे केंद्रीय चुनाव आयोगाने याच्यावरही कुठलं उत्तर दिलेलं नाही. पुढचा 6वा प्रश्न घेतो. न्यूज एक्स मनोहर केसरी हे पत्रकार आहेत. त्यांनी एक साधं वाक्य विचारलंय, जर
एखादा विरोधी पक्ष नेता तुमच्यावर एवढे मोठे आरोप करतोय, एवढ्या मोठ्या त्या संस्थेवर, पॅरलल संस्था आहे ती, आणि काय त्याला ट्रिब्युनल वगैरे म्हणतात, इलेक्शन कमिशन आपल्या भाषेतला चुनाव आयोग, या संस्थेने आतापर्यंत त्यांच्यावर एखादी लीगल ऍक्शन का घेतली नाही? जर तुम्ही खरंच बरोबर आहात, तुमची मानहानी होतेय, मग त्यांच्यावर एखादी लीगल ऍक्शन तुम्ही का घेत नाही आहात? त्याच्या पुढे ते म्हणतात आयोगावरचा विश्वास उडत चाललाय. जरा मनोहर केसरी न्यूज एक्स से काय म्हणाले पहा. लेकिन आज भी राहुल गांधी ने इस बात को कहा है कि महाराष्ट्र में 1 करोड़ मतदाता जोड़ा गया, वोटों का हेराफेरी लगातार किया जा रहा है. तो क्या इससे चुनाव आयोग की छवि धूमिल नहीं हो रही है? अगर धूमिल हो रही है तो आप लोग लीगल एक्शन उनके खिलाफ क्यों नहीं ले रहे हैं? दूसरा, लगातार वोटर का जो है वो ट्रस्ट चुनाव आयोग पर इससे कम हो रहा है, तो ट्रस्ट बढ़ाने के लिए आप लोग क्या करेंगे? याच प्रश्नाला जोडून पुढे प्रशांत देव न्यूज 24चे पत्रकार काय म्हणतायत, तुम्ही जर हे आरोप नाकारताय, मतचोरीचे आरोप नाकारताय, मग तुमच्याकडे कोणतेच अधिकार नाहीत का त्यांना उत्तर द्यायला, कायदेशीर उत्तर द्यायला? तुमच्याकडे कोणतेही अधिकार नाहीत एवढ्या मोठ्या निवडणूक आयोगाकडे? की आयोगाला, म्हणजे या प्रश्नांचा रोख मी तुम्हाला सांगतो, की आयोगाला त्यांना उत्तर द्यायचंच नाही, आयोग त्यांना लीगल उत्तर देऊच शकत नाही. जर आयोग लीगल उत्तर द्यायला गेलं तर आयोग अडकेल, त्या सापळ्यात बरोबर अडकेल. आणि आयोगाला ही गोष्ट चांगली माहिती आहे की आपल्या कुठल्याही गोष्टीमध्ये तथ्य नाही. जे काही फॅक्ट्स राहुल गांधींनी तिथे त्या दिवशी प्रेस कॉन्फरन्समध्ये पीपीटी प्रेझेंटेशनमध्ये मांडलेत, त्या मांडण्याच्या नंतर त्यांच्या त्या विचारलेल्या किंवा केलेल्या आरोपांना आपण तशा प्रकारची उत्तरं तशाच प्रकारच्या प्रेझेंटेशनने देऊच शकत नाही. त्यामुळे त्या दिवशी केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांच्या मागे कुठलंही पीपीटी प्रेझेंटेशन ठेवलं नाही आरोपाला उत्तर देताना. लक्षात घ्या. अतिशय सुरेख प्रश्न पहा, प्रशांत देव काय म्हणाले. प्रशांत देव न्यूज 24 से 2 सवाल हैं सर मेरे. पहला सवाल ये है कि जो 65 लाख नाम कटने की बात आ रही है, ये तो ठीक है, आंकड़े बढ़ भी सकते हैं, घट भी सकते हैं. कितने नाम जुड़े फॉर्म 6 के, मतलब नए मतदाताओं, जब से एसआईआर शुरू हुई कितने नाम जुड़े? दूसरा, आपने कई बार ये बात कही कि निराधार आरोप लगाए जा रहे हैं, वोट चोरी की जा रही है जिसमें कोई सत्यता नहीं है. अगर ये बात सच है, दूसरी तरफ आप ये कहते हैं कि वैध मतदाता कोई छूटे नहीं, और अगर कोई लीडर, कोई भी लीडर अगर इस तरह का झूठ बोल रहा है, क्या आपके पास कोई अधिकार नहीं है उनके खिलाफ कानूनी कार्रवाई करने का? आप उनको बनाते हैं, रजिस्ट्रेशन देते हैं. ये 2 सवाल है सर. त्यानंतर एका पत्रकारांनी एक गोष्ट चांगली हेरली. जे निवडणूक आयोगाने मला वाटतं राहुल गांधींकडनं ॲफिडेव्हिट मागवलं आहे की तुम्ही जे सांगताय ते प्रतिज्ञापत्रावर आम्हाला लिहून द्या, की तुम्ही हे जबाबदारीपूर्वक सांगत आहात, प्रतिज्ञापत्रावर लिहून द्या. त्या पत्रकारांनी सांगितलं अशाच प्रकारचं ॲफिडेव्हिट अखिलेश यादव, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष, यांनी तुम्हाला या अगोदरच दिलेलं आहे. 18,000 मतदारांची नावं दिलेली आहेत ॲफिडेव्हिटसह. त्याचं तुम्ही काय केलात ते सांगा. जरा पहा या पत्रकारांनी कसं घेरलं. मेरा कि राहुल गांधी संवैधानिक पद पे हैं, नेता प्रतिपक्ष हैं, उनके तमाम सवालों को आपने जवाब दिया और कहा कि सबूतों के साथ आरोप लगाया जाना चाहिए. तो क्या आपको लगता है कि वो गंभीरता से आरोप नहीं लगा रहे हैं, या वो सिर्फ राजनीति करने के लिए ऐसा कर रहे हैं? तीसरा मेरा सवाल है कि आपने कहा कि बार बार कहा कि आपको 2 सवाल पूछिए. अगर देर से आप देते हैं, आप सवाल उठाते हैं, तो आपको एफिडेविट देना पड़ेगा. अखिलेश यादव ने 18,000 नामों की एफिडेविट दिया हुआ है. ये राजनीति में बार बार सवाल उठ रहा है कि आपने उसका जवाब नहीं दिया. ज्यावेळेस या पत्रकाराने हा प्रश्न विचारला त्यानंतर मात्र मला वाटतं आज तकला सुद्धा थोडी हिंमत झाली असावी. संजय शर्मा म्हणून आज तकचे पत्रकार होते, त्यांनी सुद्धा प्रश्न विचारला. बीजेडी, बिजू जनता दलाने सुद्धा अशा प्रकारची प्रतिज्ञापत्र दिली होती. त्यांच्या आरोपाचं काय झालं, त्यांच्या प्रतिज्ञापत्रांचं काय झालं? तुम्ही राहुल गांधींकडनं नव्याने मागवताय. अगोदर हे समाजवादी पक्ष, बिजू जनता दलाचं काय झालं? मग त्यापुढे ते हेही म्हणाले, संजय शर्मा खरं तर खूप सुंदर म्हणाले ते, क्या चुनाव आयोग एक रथ का टूटा पहिया लेकर आगे चल रहा है? म्हणजे हे असे लंगडे घोडे घेऊन चुनाव आयोग पुढे चालला आहे का? जरा पहा आज तक काय म्हणाले. सर, संजय शर्मा आज तक से. मेरा सवाल यह है कि आयोग ने राहुल गांधी से कहा कि वो हलफनामा दे, उसके बगैर कार्रवाई नहीं होगी. बीजेडी ने सवाल उठाया है, बीजेडी ने 2024 के लोकसभा चुनाव के पहले. सुन नहीं पाया, जरा दोबारा बोल दीजिए. संजय शर्मा आज तक से हूँ.
मेरा सवाल, आयोग नया जरूर है, सवाल पुराना है, लेकिन सवाल उससे जुड़ा है क्योंकि आप भी आरपी एक्ट की दुहाई देते हैं और संविधान की। तो 2024 के लोकसभा चुनाव के बाद बीजेडी ने कहा कि उन्होंने हलफनामा देकर उड़ीसा में मतदाता सूची में गड़बड़ी की शिकायत आपसे की थी, तो उसमें अब तक क्या कार्रवाई हुई है वो अगर आप बता सकें तो सही होगा। और दूसरा, लोग टाइमिंग को लेकर सवाल उठा रहे हैं, एक तरफ राहुल गांधी की प्रेस कॉन्फ्रेंस है, दूसरी तरफ मुकाबले में चुनाव आयोग की। क्या चुनाव आयोग रथ का टूटा पहिया लेकर कृष्ण की तरह आगे? खरं तर आज तक कडनं मला या प्रश्नाची अपेक्षा नव्हती, कारण आज तकला मी असे प्रश्न विचारताना कधीही पाहिलेलं नाही. तुमचा आज तक विषयी काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हावं. खरं तर आज तकने हा घरचा आहेरच दिलाय असं मला वाटतंय. पुढे इकॉनॉमिक टाइम्सच्या पत्रकार, महिला पत्रकार आहेत अनुभूती बिश्नोई, यांनी एक प्रश्न विचारला की मागे महाराष्ट्र आणि अरुणाचल प्रदेश यांच्यामध्ये SIR न करण्यासाठी आपण एक कोर्टामध्ये कारण दिलं होतं की अरुणाचल आणि महाराष्ट्रामध्ये आता निवडणुका तोंडावर आहेत आणि निवडणुका तोंडावर असताना अशा प्रकारची SIR करणं आम्हाला तितकंसं शक्य नाही असं आपण सांगितलं होतं. मग आज बिहारमध्ये निवडणुकीच्या अगदी 1 महिना अगोदर म्हणजे तोंडावरच आपण आपलं हे तत्व बाजूला ठेवलंय का? किती पत्रकार बारीक पाहत असतात बघा ना, आणि याच्यातून आपल्याला सुद्धा बरंच काही शिकायला मिळत असतं. म्हणजे तिकडे ते तत्व आणि इकडे हे तत्व, म्हणजे आपण आपल्या तत्वांवर ठाम आहोत का? हा प्रश्न निवडणूक आयोगाला या महिला पत्रकाराने विचारलाय. In 2004, when intensive revision was carried out, it's an EC order which clearly states that Arunachal and Maharashtra are being left out of intensive revision because polls are due, assembly polls are due within months. But you have, the Election Commission this time has set aside that principle for Bihar. If you could explain that. Okay. Third. आणि आता एक शेवटचा प्रश्न, 11वा प्रश्न, ज्यामध्ये एक पत्रकार म्हणतायत जर राहुल गांधींनी उद्या माफी मागितलीच नाही, कारण निवडणूक आयोगाने तशी धमकीच दिली आहे 7 दिवसांच्या आत माफी मागा, पण जर उद्या राहुल गांधींनी माफी मागितली नाही तर तुमची स्वतःची काही जबाबदारी आहे की नाही? कारण जर राहुल गांधींनी माफी मागितली नाही, तुम्ही स्वतः या याद्या चेक करणार नाही, तुम्ही म्हणताय आम्ही असं काहीच करणार नाही, मग भारतातली सबंध जनता ही याच माइंडसेटमध्ये राहील, याच विचारांमध्ये राहील की या सबंध निवडणुकींमध्ये म्हणजे येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये गडबडी आहे. मग ती बिहार असो, बिहारच्या नंतर आणखी कुठल्या राज्यातली असो. कारण राहुल गांधी माफी मागणार नाहीत, कारण राहुल गांधी म्हणतील मी जे सांगितलं ते खरं आहे. तुम्ही म्हणताय आमचा डेटा खरा आहे, कारण राहुल गांधींनी खरं तर तुमचाच डेटा दाखवलेला आहे, त्यांनी काही स्वतःचा डेटा आणलेला नाही. जेव्हा एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर जेव्हा एखादा माणूस आणि विरोधी पक्ष नेत्यासारखा माणूस ज्यावेळेस एखादा डेटा प्रेझेंट करतो तो किती जबाबदारीने करत असेल. जर उद्या त्यांनी माफी मागितली नाही, तुम्ही म्हटलात नाही तुमचं खरं आहे, मग नेमकं खरं कुणाचं? हे अनुत्तरित प्रश्न तुम्ही सोडणार आहात का? हा प्रश्न ज्यावेळेस त्यांना विचारला, तुम्ही आकडे तरी तपासून पाहणार आहात का, किंवा हे संशयाचं वातावरण तुम्ही असंच ठेवणार आहेत? याही प्रश्नावर केंद्रीय निवडणूक आयोगाने स्वतःचं तोंड दाभनाने शिवून घेतलं. 11 प्रश्न, 11 प्रश्नांवर एकही उत्तर नाही. सर, जैसा कि आपने कहा राहुल गांधी के बारे में कि हलफनामा देना होगा या देश से माफी मांगनी होगी 7 दिन के अंदर, नहीं तो हम मानेंगे सारे आरोप निराधार हैं. अगर राहुल गांधी ऐसा नहीं करते हैं तो क्या भ्रम की स्थिति ऐसी देश में फैली रहेगी? चुनाव आयोग अपने स्तर पे क्या इस बात को कंफर्म करेगा कि जो वोटर लिस्ट हमारी है वो बिल्कुल ओके है और आरोप निराधार हैं? सेकंड इज, जो SSR हर साल होता है सर, जैसे बिहार की बात करें तो 22 साल बाद हो रहा है, तो 3 साल वोटर हर साल जुड़े, 65 लाख अगर वोटर, तो क्या हमारी चुनाव आयोग की कोई जिम्मेदारी नहीं जो हर साल SSR हो रहा है कि वे कैसे एटलीस्ट डेड वोटर कैसे जुड़ रहे हैं हर साल, तो क्या उनकी भी कोई जवाबदेही? एकही उत्तर नाही. हे असं आहे केंद्रीय निवडणूक आयोगाचं. पत्रकार परिषद घेतली खरी, पण त्या पत्रकार परिषदेमध्ये शेवटी काय सांगितलं? क्या हमारी माओ का, माताओं का, बहनों का वो CCTV फुटेज इन्हें साझा करना चाहिए क्या? किती फिल्मी अंदाजमध्ये त्यांनी हे सगळं विचारलं. म्हणजे माता आहे, बहिणी, तिथे पुरुष सुद्धा होते, भाऊ सुद्धा होते, सारी मंडळी होते, आणि ते काही तुमचं काही प्रायव्हेट मुवमेंट नाहीये तिथे, कुठेही प्रायव्हेट ठिकाणी लावले ते कॅमेरे नाहीयेत, ते निवडणूक केंद्राच्या आतले व्हिडिओ आहेत. तिथे माणसं रांगेत उभी आहेत, माणसं रांगेत मतदान करत आहेत, आणि ती मतदानाची प्रक्रिया आपण त्या CCTV फुटेजमध्ये घेतलेली आहे. बरं, तिथे CCTV लावलेले आहेत, हे आपण प्रत्येक ठिकाणी तिथे त्याची नोटीस, सूचना लिहिलेली आहे की आपण CCTVच्या निगराणीमध्ये आहात. त्यामुळे तिथे काही वाकडे तिकडे प्रसंग कॅप्चर होण्याची काही तिथे काही घटना घडलेली नसणार. त्यामुळे हे माताए, बहने,
आणि हे सगळं तुम्ही क्या इनके सीसीटीव्ही फुटेज साझा करना चाहिए क्या? तुम्ही ऐकलात त्या दिवशी त्यांचा हा नाटकी अंदाज? जरा नसेल ऐकता तर पुन्हा एकदा ऐका. क्या अपनी माताओं, बहुओं, बेटियों सहित किसी भी मतदाता की सीसीटीवी वीडियो चुनाव आयोग को साझा करनी चाहिए क्या? काही का असेना शिवसैनिकांनो, पण या पत्रकारांनी, हे जे कोणी 11 पत्रकार होते, या 11 पत्रकारांनी जे प्रश्न विचारले, या आयोगाला जे प्रश्न विचारले, ते 11 प्रश्न ऐकत असताना, भले उत्तरं मिळालेली नसतील, पण ते 11 प्रश्न ऐकत असताना कुठतरी लोकशाही जिवंत असल्याचा किंवा लोकशाहीचा हा स्तंभ, पत्रकारिता हा स्तंभ जिवंत असल्याचा मला भास झाला. त्यातून एवढं जरी मिळालं तरी खूप काही आहे. तुर्तास इथेच थांबतो. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. जय महाराष्ट्र.